प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा आपण आजच्या रविवारी घरात बसूनच देवाच्या पवित्र समागमामध्ये आपण एकत्रित झालेलो आहोत. निश्चितच घरामध्ये कौटुंबिक भक्ती करण्याची संधी देवबापानं आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोना महामारीच्या काळामध्ये दिलेली आहे. याचा एक फायदा असा की घरामध्ये आईवडील, लेकरं बाळं, आजोबा आजी किंवा सर्व लोक या भक्ती प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि तसे आपण होत आहोत. देवबापाला धन्यवाद. आजचं वचन जे आहे ते आपण ऐकून घेऊया आणि त्यासाठी मी काही पूर्ण शास्त्र भाग वाचणार नाही. काही वचनं निवडलेले आहेत, त्यानुसारच आजचा देवाचा जो काही संदेश आहे, निरोप आहे, तो आपण ऐकून घेणार आहोत. स्तोत्र 120 पहिलं वचन. मी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले आणि त्याने मला सर्व संकटातून सोडविले. मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले. त्याचप्रमाणे मत्तयाचा 5वा अध्याय 4थं वचन. जे शोक करीतात ते धन्य, कारण ते सांत्वन पावतील. प्रार्थना करूया. जीवन स्वर्गीय देवबापा, आजचं हे वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं होऊ दे. आणि देवबापा, जो काही तुझा संदेश आहे तो आत्म्यानं, खरेपणानं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं सांगण्यासाठी माझं तू सहाय्य कर. ऐकणारे आम्ही सर्व प्रियजन, आम्हा सर्वांना परमेश्वरा या बोधाच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे आशीर्वादित कर. आमची अधिकाधिक आध्यात्मिक वृद्धी होऊ दे. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बापा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आज संपूर्ण जगच कोरोना महामारीमुळं बेजार झालेलं आहे. सर्वजण आपण दुःखी आहोत, अस्वस्थ आहोत, भयग्रस्त आहोत. पुढील काळाविषयी आपल्याला अनिश्चितता आहे. पुढे काय घडेल हे सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांची कामं गेलेली आहेत, रोजगार नाही, मिळगत नाही, आर्थिक स्थिती डामाडौल झालेली आहे. अनेक लोक कर्जबाजारी झालेले आहेत. त्यातच कोरोना महामारीमुळं काही लोक बाधित झाले. काही आपले डिअरेस्ट अँड निअरेस्ट जवळचे आप्तगण मृत्यू पावलेले आहेत. अनेकांच्या घरामध्ये दुःखदायक परिस्थिती आहे. अनेक लोक आजारी असल्यामुळे, आजारपणामुळं त्रस्त झालेले आहेत. काही लोक सुदृढ आहेत तरी परंतु स्वॅब तपासले जातात आणि आपला काय रिपोर्ट येईल याविषयी भीती असते, धास्ती असते. आणि मग अशा अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही मी वाटचाल करीत आहोत प्रिय बंधू भगिनींनो. त्याचप्रमाणे अनेकांना काही ना काहीतरी आजार होत आहे. डोकेदुखी आहे, घसादुखी, छातीदुखी, ब्लड प्रेशर आहे आणि सांधेदुखी आहे आणि मग किडनीचा त्रास आहे, हार्टचा त्रास आहे. खूप काही लोकांना अस्वस्थ करणारे असे शारीरिक आजार आहे. मानसिक स्थितीमध्ये सुद्धा अगदी लहानापासून तरुणापासून वृद्धांच्यापर्यंत लोक मानसिकतेमध्ये विकारात गेलेले आहेत. अनेकांची द्विधा मनस्थिती झालेली आहे की काय करावं आणि काय नको. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये प्रिय बंधू भगिनींनो, सर्व मानवजात ही दुःखी आहे. आणि मग संकटात आपण आहोत. असं महासंकट कधी आलं नव्हतं. गेल्या 100 वर्षांमध्ये असं महामारीचं महासंकट आलेलं आहे. आणि गेल्या तर जवळजवळ 1.5-2 वर्ष होत आलेली आहे. या महामारीनं थैमान घातलेलं आहे. मुलांची शाळा बंद आहे, परीक्षा होत नाहीत आणि पुढचं करिअर कसं करावं या संबंधामध्ये चिंतित तरुण आहेत. लग्न करायचं म्हटलं तरीसुद्धा अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे अनेकांची. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ख्रिस्ती प्रिय बंधू भगिनींनो वाटचाल करीत असताना जगातले इतर लोकसुद्धा आपल्या वाईटावरती उठलेले आहेत. शैतान या जगाचं अधिपती असल्यामुळे जे देवाच्या मार्गानं चालणारे लोक आहेत त्यांना तो त्रास देण्यासाठी जणू काही गरजणाऱ्या शहासारखा तुटून पडलेला आहे आणि
स्टेन स्वामी यांचं उदाहरण घ्या. फादर स्टेन स्वामी की हे आदिवासी लोकांच्यासाठी 50 वर्ष कार्य करीत होते आणि खोटे नाटे आरोप त्यांच्यावरती घालून तुरुंगामध्ये 84 वर्षाचा असणारा म्हातारा गृहस्थ ठेवण्यात त्यांना आलं तुरुंगामध्ये आणि त्यांना उपचार मिळाले नाहीत, अन्न खायला मिळालं नाही आणि त्यांना जे काही पाहिजे होतं तिथं तुरुंगात पुरवलं गेलं नाही. त्यांचे अपराध काय आहेत हे सुद्धा त्यांना सांगितलं नाही. फक्त तुरुंगात डांबून ठेवलं आणि शेवटी त्यांना पण कोरोना झाला आणि त्या वार्धक्यामध्येच ते मृत्यू पावले. आज त्यांच्या मृत्यूमुळे सर्व जग हळहळत आहे, पण राजकीय लोक आनंदामध्ये आहेत. प्रियबंधू भगिनींनो, ते सैतानाचे लोक आहेत. पदाचा हव्यास सैतानालाच पहिल्यांदा झालेला आहे. सत्तेचा हव्यास सैतानाला पहिला झालेला आहे. देवाचं सिंहासन सुद्धा बळकावायला तो गेलेला आहे. आज पदाच्या हव्यासापोटी लोक वाईट लबाडीनं वागत आहेत आणि खूप खोटं नाटक काही करत आहेत आणि देवाच्या सत्याला पायदळी तुडवत आहेत. अशा या अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही मी जगत असताना प्रियबंधू भगिनींनो, आपल्याला काय करावं समजत नाही आणि मग अशा वेळेला काय करायचं आहे. तर देवाच्या वचनानुसार मार्गदर्शन घेऊन आपण देवाकडं जायचं आहे आणि मग देव आपल्याला मार्गदर्शन काय करीत आहे की या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की मी संकटात असताना परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले. त्याचप्रमाणे मत्ती कृष्णोत्पन्नामध्ये येशू म्हणतो, जे शोक करीतात ते धन्य, कारण ते सांत्वन पावतील. होय प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या संदेशाचं शीर्षकच आहे की तो आपणास संकटातून दुःखातून सोडवितो. होय प्रिय बंधू भगिनींनो, तो म्हणजे परमेश्वर देवबाप आपल्याला संकटातून आणि दुःखातून सोडवतो. बघा, स्तोत्र 19:14 असं म्हटलेलं आहे, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. परमेश्वराला स्तोत्रकर्ता दुर्ग म्हणत आहे की जो दुर्ग उंचावरती आहे, ते ठिकाण आश्रयाचं आहे, ते सुरक्षित ठिकाण आहे आणि असा परमेश्वर आपला आहे. तो आपला उंच गड आहे, तो आपला दुर्ग आहे. त्या ठिकाणी आपल्याला सर्व अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीमध्ये, सर्व संकटामध्ये, सर्व त्रासामध्ये, भयग्रस्त परिस्थितीमध्ये आश्रयस्थान आहे. आणि तू आपला कोण आहे? उद्धारक आहे. हे माझ्या उद्धारका, उद्धार करणारा, सर्व संकटातून दुःखातून आपत्तीतून सोडविणारा, मुक्त करणारा असा आपला देव आहे. आणि अशा देवाकडे आपण आपले शब्द द्यायचे आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. देव काय करतो? आपल्या तोंडचे शब्द आणि आपल्या मनातील विचार मान्य करतो. तोंडानं आपण जी प्रार्थना करतो, देवाला आरोळे मारतो, आक्रोश करतो, देवा माझं सहाय्य कर, माझ्या मदतीला धाव, मी तुझा धावा करीत आहे, मी याचना करीत आहे, तुला विनंती करीत आहे, देवबाप्पा मी तुला हाक मारित आहे. आणि इर्मया 33:3 जसं म्हटलेलं आहे की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आपल्या जिभेच्या द्वारे जेव्हा आपण परमेश्वराला हाक मारितो, तेव्हा देवबाप आपल्या जिभेचे शब्द, तोंडचे शब्द मान्य करतो, तो ऐकून घेतो. प्रिय बंधू भगिनींनो, आणि आपल्या मनचे विचार, जेव्हा आपल्या मनामध्ये विचार असतात की या आपत्तीतून, या संकटातून, या दुःखातून, या आजारातून, या कर्जाच्या परिस्थितीमधून, या गरिबीतून, या दैन्यावस्थेतून कोण मला सोडवणार आहे, मनात विचार येतो, अस्वस्थ करणारा विचार असतो आणि तो विचार परमेश्वर मान्य करतो आणि आपल्या दैनीय अवस्थेतून तो आपल्याला सोडवितो, तो आपला उद्धार करतो. आणि म्हणून आपल्या तोंडचे शब्द हे देवाला मान्य असणारे आणि आपल्या मनचे विचार देवाला मान्य असणारे असावेत. आणि ज्यांच्या तोंडचे शब्द देवाला मान्य होतात, मनचे विचार देवाला मान्य होतात, देवबाप त्यांचा दुर्ग आहे, देवबाप त्यांचा उद्धारक, सोडविणारा, मुक्तिदाता आहे. होय प्रिय बंधू भगिनींनो, आपण त्यामधले आहोत म्हणून भिण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, योब 8:20-21 आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वर अव्हेर करीत नाही.
पहिल्यामध्ये आपण पाहिलं की परमेश्वर मान्य करीतो. दुसऱ्यामध्ये आपण पाहत आहोत की परमेश्वर अवेअर करीत नाही. कशाचा अवेअर करीत नाही? पहा, देव सात्विक मनुष्याचा अवेअर करीत नाही. योग 8:20-21 8वा अध्याय 20-21 वचनामध्ये आपण वाचतोय, पहा, देव सात्विक मनुष्याचा अवेअर करीत नाही, तो कुकर्म्याला हाती धरीत नाही. तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जय जयकार करविल. योब हा सात्विक मनुष्य होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये पीडा आल्या, दुःख आलं. किती बघा, एका पाठीमागून एक अशी दुःखदायक बातमी. बायको मुलं सोडून गेली, गुरंढोरं मरून गेली, नोकर चाकर हे मरून गेले, सोडून गेले, आणि त्याची होती संपत्ती सगळी नाहीशी झाली. एवढंच केवळ नव्हे तर त्याच्या शरीराला फोड आले, जखमा झाल्या, त्याचं शरीर सगळं बाधित झालं, आणि महामारीपेक्षाही महारोग त्याला जडला. आणि अशा परिस्थितीमध्ये हे वचन त्याला दिलासा देणार आहे. काय वचन सांगता आहे? पहा, देव सात्विक मनुष्याचा अवेअर करीत नाही. हे योबा, देव तुझा अवेअर करीत नाही. तो तुझ्या मुखातून जय जयकार आपला करून घेईल, आणि तुला तर तो हसतमुख करेल, असं हे वचन आहे. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही मी सात्विक लोक आहोत, भक्तिमान लोक आहोत, आणि देवाच्या सत्याला धरून प्रामाणिकपणानं पवित्रपणानं वाटचाल करणारे, प्रीतीनं वाटचाल करणारे लोक आहोत. आणि म्हणून देव आपला अवेअर करणार नाही. योबाचा त्यानं अवेअर केला नाही. त्याला शेवटी दुःखातून सोडविलं, आणि पूर्वीपेक्षा चौपट आशीर्वाद त्याला मिळाले, डबल आशीर्वाद त्याला मिळाले. हे आपण पाहतोय. तुम्हाला आणि मला सुद्धा देवबाप सर्व अशा संकटातून सोडविणारा देवबाप आहे. धीर धरणं गरजेचं आहे, सहनशीलता असणं गरजेचं आहे, आणि आपण याच्यातून निश्चित निभावून जाऊ, कारण परमेश्वर सात्विक मनुष्याचा अवेअर करीत नाही. तिसरी गोष्ट आपल्याला दिसते की परमेश्वर हा आपल्या प्रार्थनेकडे कान देतो. स्तोत्र 55 आणि 1 आणि 2 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नको, मजकडे लक्ष दे, माझे ऐक, मी चिंताक्रांत होऊन तळमळत व कणत आहे. स्तोत्र 55 1-2 मध्ये किती परिस्थिती या स्तोत्रकर्त्याची झालेली आहे. तो अगदी विनवून कळकळीनं देवाकडे प्रार्थना करीत आहे, आणि म्हणत आहे की देवा, तू माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या विनंतीपासून तू तोंड फिरवू नको, मजकडे लक्ष दे, माझे ऐक, मी चिंताक्रांत होऊन तळमळत आहे व कणत आहे. बघा, चिंताक्रांत आहेच, तो तळमळत आहे, तडफडत आहे, कणत आहे, आणि अशी त्याची केविलवाणी परिस्थिती आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर काय करतो? प्रार्थना ऐकतो. पूर्ण स्तोत्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल की परमेश्वरानं त्याची प्रार्थना ऐकलेली आहे, आणि त्याचं कणणं आणि त्याचं चिंताक्रांत होऊन तळमळणं देवानं नाहीसं केलेलं आहे. होय प्रिय बंधू भगिनींनो, देव आपल्या प्रार्थनेकडे कान देतो, देव आपलं ऐकतो. प्रिय बंधू भगिनींनो, आणि आपण प्रार्थना करून आपलं गारानं परमेश्वराला सांगणं, आपलं म्हणणं परमेश्वराला सांगणं गरजेचं आहे. इतरत्र धावाधाव न करता प्रथम परमेश्वराकडे आपण विनवणी केली पाहिजे. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी, आजारपणामध्ये आपल्या समस्येसाठी, अडचणीसाठी इतरत्र जाण्यापूर्वी, इतर माणसांच्याकडे जाण्यापूर्वी, इतर ठिकाणी जाण्यापूर्वी आपण हात जोडून, गुडघे टेकून, डोळे झाकून प्रार्थना करून देवाकडे जाणं गरजेचं आहे. देव अवेअर करीत नाही. एक स्त्री होती, आणि ती अतिशय तळमळत होती, चिंताक्रांत झाली होती, कणत होती, कारण तिला पिशवीचं दुखणं जडलेलं होतं, आणि तिच्या पिशवीला रोग झालेला होता, आणि तिच्या पिशवीचं ऑपरेशन करायला पाहिजे असं डॉक्टरनं सांगितलेलं होतं, आणि त्याला खूप मोठा खर्च होता. ती गरीब बाई होती, एवढा खर्च तिला पेलवणारा नव्हता. आणि मग ती पाळसाहेबांच्याकडे गेली. पाळसाहेबांनी तिच्यासाठी प्रार्थना केली. तिलाही सांगितलं, तू देवाकडे प्रार्थना कर. आणि तिनं या स्तोत्राप्रमाणे देवाकडे प्रार्थना केली. देवबापानं काय केलं? तिला स्पर्श केला. तिच्या पिशवीचं दुखणं बरं झालं,
ऑपरेशनची गरज वाटली नाही आणि ती पूर्ण बरी झाली. देवबापानं तिच्या प्रार्थनेकडे लक्ष दिलं, विनंतीकडे लक्ष दिलं. परमेश्वराने तिची चिंता, तिचं कणं, तिचं तळमळणं त्या स्तोत्राप्रमाणे नाहीसं केलं. प्रियबंधूंनो, आपण प्रार्थनेनं देवाकडे जाणं गरजेचं आहे. देव महत्कृत्य करणार आहे, चमत्कार करणार आहे, तो रोग बरे करणार आहे. प्रियबंधूंनो, आणि चौथी गोष्ट म्हणजे देव आपल्याला हिंमत व उत्तेजन देतो. संकट काळामध्ये, दुःखदायक परिस्थितीमध्ये, भयग्रस्त परिस्थितीमध्ये देव आपल्याला हिंमत देतो आणि तो उत्तेजन देतो. स्तोत्र 138 जे बथवेल मोरे दादा यांनी वाचलेलं आहे, आपण वाचलेलं आहे. त्याच्या 3-4 वचनांमध्ये, स्तोत्र 138 3-4 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, की तू मला हिंमत देतोस, तू मला उत्तेजन देतोस, तू माझा धावा ऐकतोस, तू माझी प्रार्थना ऐकतोस आणि तू हिंमत मला देतोस, तू उत्तेजन देतोस, म्हणून धन्यवाद. होय प्रिय बंधूंनो, संकटकाळी देवबाप आपल्याला हिंमत देतो आणि भयग्रस्त परिस्थितीमध्ये, चिंता काळजीमध्ये, दुःखामध्ये तो आपल्याला उत्तेजन देतो. आणि जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यांना सांत्वन प्राप्त होईल. मत्तई 5:4 आपण पाहिलं की मत्तयाचा 5वा अध्याय 4 वचन 10 धन्यवादामधला हा एक धन्यवाद आहे की जे शोक करीतात ते धन्य, कारण ते सांत्वन पावतील. सांत्वन करणारा आणि दुःखामध्ये, शोकामध्ये आपले अश्रू पुसणारा आपला जीवन देवबाप आहे, आपला स्वर्गीय पिता आहे, तो बाप आहे. त्याला आबा बापा म्हणून आपण हाक मारली तर तो आपल्याला हिंमत देतो, तो आपल्याला धीर देतो आणि तो आपलं सांत्वन करीतो. त्याचप्रमाणे प्रियबंधूंनो, जर आपण 5वी गोष्ट पाहिली तर स्तोत्र 126 असं म्हटलेलं आहे की शिवनातून धरून दिलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने माघारी आणले तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला, हर्षध्वनी झाला. प्रियबंधूंनो, शिवनातून माघारी आणलेले लोक, धरून नेलेले लोक, गुलाम म्हणून गुलामगिरीमध्ये ठेवलेले लोक, दास्यत्वामध्ये ठेवलेले लोक, त्यांची सुटका ही परमेश्वरानं केलेली आहे. देवबाप काय करतो तर सुटका करतो. 5वी गोष्ट आहे की देवबाप सुटका करतो. ज्या ज्या जात जुलमामध्ये, पिढेमध्ये, जाचामध्ये आणि सर्व प्रकारच्या दास्यत्वामध्ये ज्या ज्या वेळा आपण असतो, अनेक ठिकाणी बघा, कामाच्या ठिकाणी किंवा आपण राहत्या ठिकाणी, किंबहुना काही अशा ठिकाणी आहेत की लोक आपल्याला त्रास देतात, परिस्थिती आपल्याला त्रास देते, सैतान आपल्याला त्रास देतो आणि अशा परिस्थितीमधून देवबाप आपली सुटका करतो. देव आपल्याला मुक्ती देतो आणि तो आपल्याला काय करतो, सहाय्य करतो प्रियबंधूंनो, आणि आपल्याला आनंदित करतो. आणि म्हणून ही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची असू दे प्रियबंधूंनो, की देवबाप अशा विपत्तीतून आपल्याला सोडवितो, मुक्त करतो. कोण पापामध्ये असेल, व्यसनामध्ये असेल, दुराचारामध्ये असेल, वाईट गोष्टींमध्ये गुंतलेला असेल, तर असा मनुष्य ज्यावेळा देवाकडं धावा करून येतो, पूर्ण मनानं देवाला समर्पित होतो, पश्चाताप करतो, सर्व पापाची कबुली देऊन, वाईटतेची कबुली देऊन देवापासून ज्यावेळेला तो मुक्ती प्राप्त करून घेतो, देवबाप त्याला पापातून आणि सर्व प्रकारच्या दुराचारातून मुक्त करीतो, त्याला क्षमा देतो आणि त्याला आनंदित करीतो. हे बंधूंनो, हे तुमचं माझं जीवन हे अशा प्रकारच्या वाईट गोष्टीने भरलेलं आहे. आज आपल्या मुलाबाळांची सुद्धा आम्हाला चिंता काळजी आहे, कारण मोबाईलच्या या वाईटतेमध्ये मुलं गुंतलेली आहेत. छोटी छोटी मुलंसुद्धा, तरुण तर आहेतच, प्रौढसुद्धा आणि म्हातारे लोकसुद्धा त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि डॅनियल राज म्हणून आहेत की जे प्रवचन देत असतात यूट्यूबवरती, आणि त्यांनी तर सांगितले की जवळजवळ 99% ख्रिश्चन लोक हे मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत आणि वाईट गोष्टी ते पाहतात
आणि त्याच्यामध्ये त्यांचं चित्त आहे. प्रिय बंधू भगिनींनो, की जग तर त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे, पण ख्रिश्चन आम्ही तुम्ही लोक आहोत, त्यातून मुक्त होणं गरजेचं आहे. आणि देव आपल्याला सुटका करणार आहे, देव त्यातून आपल्याला मुक्त करणार आहे, आणि हे आपण कधीही विसरायचं नाही. त्याचप्रमाणे स्तोत्र 81:10 यामध्ये 6वी गोष्ट आपण पाहतो की देव बाहेर काढितो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वरा, तो आम्हाला मिस्रातून बाहेर काढले आहेस. मिस्र म्हणजे हे परकीय लोकांचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी देवाचे लोक नाहीत. आज आपण भारतामध्ये परकीय लोकांच्या मध्ये राहतो, आणि अशा लोकांच्या मध्ये राहणं इतकं मुश्किल व्हायला लागलेलं आहे की विनाकारण आपल्याला त्रास देण्यासाठी काही धर्मांध लोक आणि इतर प्रकारचे काही लोक सैतानानं तयार केलेले आहेत, आणि ते लोक आपल्याला ऐनकेन प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करीतात. मी आता सुरुवातीलाच आपल्याला सांगितले की फादर स्टेन स्वामी यांचा मृत्यू झाला तुरुंगात. तो एक प्रकारचा मर्डर आहे, आणि ह्या घातकी अशा राजकीय सत्तेनं त्यांचा घात केलेला आहे. आज ख्रिश्चन लोक म्हणून ते कॅथोलिक होते, त्यांच्याबद्दल शोकसभा झाल्या, पण तेही काही करू शकलेलं नाहीत. आम्ही सुद्धा कुठं आवाज उठवू शकलेलो नाही. आम्ही संख्येनं कमी आहोत, आणि तरी परंतु आंदोलन करण्यामध्ये आणि सर्व प्रकारे या सर्व गोष्टी करण्यामध्ये दुर्बल आहोत. परंतु परमेश्वर म्हणतो की तू दुर्बल आहेस, त्यावेळा मजमध्ये सशक्त आहेस. ज्यावेळा आम्ही अशक्त आहे, त्यावेळा देवामध्ये आम्ही सशक्त आहोत. आम्हाला शक्ती देणारा, सामर्थ्य देणारा, आणि आम्हाला या लोकांच्यातून बाहेर काढणारा, या परिस्थितीतून बाहेर काढणारा आपला देवबाप आहे. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, अशा ख्रिस्तीयेतर लोकांच्या संगतीमध्ये, परिस्थितीमध्ये आणि इतर ठिकाणी वाईट दुष्टाईनं वागणाऱ्या लोकांच्यामध्ये जेव्हा आपण असतो, तर त्यातून परमेश्वरच आपल्याला बाहेर काढतो. त्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. 2 करीन याचा 6वा अध्याय त्याच्यामध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी पौल म्हणतो की त्या लोकांच्या मधून तुम्ही बाहेर पडा, अशा दुष्ट लोकांच्या संगतीपासून बाहेर पडा. आपल्याला तर माहीत आहे की स्तोत्र 84 दावीद राजा म्हणतो, दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा परमेश्वराच्या घराचं द्वारपाळ होणं मला इष्ट आहे. होय प्रिय बंधू भगिनींनो, मिसर हे दुष्टाईचं ठिकाण आहे. तसे अनेक प्रकारचे मिसर दुष्टाईचे आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्या संस्थांमध्ये सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्या दुष्टातून बाहेर निघणं आणि देवाच्या आधीन सात्विकतेनं येणं गरजेचं आहे. परंतु आपण स्वतः दुर्बल असल्यामुळे करू शकत नाही, पण देवालाही शक्य आहे. आणि देवबाप आपल्याला या दुष्ट परिस्थितीतून, दुष्ट लोकातून, दुष्ट ठिकाणातून बाहेर काढणार आहे. आणि हे प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 7वी गोष्ट, जी शेवटची गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की परमेश्वर आपला काय करतो, उद्धार करवितो. यशायाचा 49वा अध्याय आणि पहिलं वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उद्धार करवत नाही एवढा परमेश्वराचा हात थोटका झालेला नाही. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर उद्धार करवितो आणि तो आपलं सहाय्य करीतो. आणि उद्धार करण्यासाठी काय नियोजन केलेलं आहे त्याच आता यशाच्या पुस्तकामध्ये आपण वाचू. यशाचा 49वा अध्याय आणि 15 आणि 16 या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की आई आपल्या मुलाला विसरेल काय, माता आपल्या पोटच्या फळाला विसरेल काय. कदाचित आई विसरेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही व टाकणार नाही. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. तुम्हाला मी माझ्या तळहातावरती कोरून ठेवलेलं आहे. किती सुंदर आहे प्रिय बंधू भगिनींनो. आणि तळहातावरती कोरून ठेवण्यासाठी कुणाची लिहिण्यासाठी मदत वापरलेली आहे परमेश्वरानं माहीत आहे, तर आपल्या पुत्राची, येशू ख्रिस्ताची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी
जगातील सर्व पापी लोकांसाठी त्यानं केलेले आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्याद्वारे तुमची आणि माझी नावे ही जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. त्याच्या रक्ताच्याद्वारे आम्हाला पापातून उद्धार आणि मुक्तता मिळालेली आहे. पाप क्षमा मिळालेली आहे. पवित्रता, शुद्धता मिळालेली आहे. आणि येशूच्याद्वारे, देवाच्या पुत्राच्याद्वारे आपला उद्धार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आणि मग आपण उद्धार पावलेले लोक आहोत, तारण पावलेले लोक आहोत, मुक्ती प्राप्त झालेले लोक आहोत. म्हणून क्षणिक आणि सांप्रदायिक दुःखासाठी, संकटासाठी का आपण व्यतीत व्हायचं? का शोक करायचा? का त्या चिंतेमध्ये आणि काळजीमध्ये राहायचं? काहीच कारण नाही. प्रिय बंधू भगिनींनो, माझी मुलगी रुथ, मी 2 दिवसासाठी ठाण्याला गेलो होतो गेल्या आठवड्यामध्ये, आणि माझ्या बाळानं साक्ष देताना सांगितलं की पप्पा, की माझ्याकडे पगार खूप कमी मिळाला आणि मग मला दशांश द्यायचा होता चेंजमध्ये, आणि मी पूर्ण पगाराचा दशांश चेंजमध्ये प्रत्येक महिन्याला देत असते. पण मला चिंता लागून राहिली की पगार कमी आलेला आहे, दशांश मी आता कसा देऊ? त्यानंतर टी व्ही नादुरुस्त झाला होता, त्याला 5,000 रुपये खर्च सांगितलेला होता. घर भाडं 11,000 रुपये भरायचं होतं. आणखी मुलांची फी आणि इतर काही पैसे लागणार होते. आणि मग दशांश दिला तर हे खर्च करायला पैसेच नाहीत. ती चिंतेमध्ये होती. अशा परिस्थितीमध्ये तिनं देवाकडे प्रार्थना केली की देवा, मी काय करू? तू माझं सहाय्य कर. मला तर पूर्ण दशमांश द्यायचा आहे, मला खंड पाडायचा नाही. आणि देवानं तिला प्रार्थनेमध्ये कदाचित मनामध्ये विचार दिला असेल की तू दशमांश पूर्ण भर, तुझी काळजी घेणारा मी तुझा पुरवठा करणारा यावे इरे आहे, पाहून घेणारा आणि पुरवठा करणारा मी तुझा देव आहे. येशू ख्रिस्त उद्धार करता आहे. आणि तिनं पूर्ण दशमांश भरला. आणि भरल्यानंतर काय चमत्कार राहिला प्रिय बंधू भगिनींनो, की टी व्हीला 5,000 खर्च दुरुस्तीसाठी सांगितला होता. टी व्ही आपोआप दुरुस्त झाला, तो चालू झाला, दुरुस्त करायची गरज भासली नाही. 11,000 घर भाडं भरायचं होतं आणि तिच्या पतीचं IMCचे पैसे 3-4 महिने मिळालेले नव्हते. ते एकदम त्याच्या अकाउंटवरती बँकेत जमा झाले. घर भाडं भरलं, मुलांचे फी आणि इतर काय घर खर्च होता तो केला. एवढंच केवळ नव्हे तर फ्लॅट घेतला होता त्याने, आणि फ्लॅटसाठी हप्ते भरायला वगैरे आता चिंता लागून राहिली होती. परंतु 3 महिन्यापूर्वीच फ्लॅट घेतलेला आहे. आणि जे काही बँकेचं प्रकरण केलं होतं त्यामध्ये पहिलंच घर त्यांचं फ्लॅट असल्यामुळे पंतप्रधान योजनेतून 2,67,000 त्यांच्या अकाउंटवरती त्याच दिवसामध्ये जमा झाले. देवबापानं त्यांची सर्वोत्परी काळजी घेतली. बँकेतले अधिकारी लोक म्हणायला लागले की काहींचे 2-2 वर्ष, 2.5 वर्ष प्रकरणं गेलेले आहेत, पण त्यांचे पैसे मंजूर झाले नाहीत. पण 3 महिन्यात तुमचे कसे काय पैसे जमा झाले? देवानं त्यांच्यासाठी चमत्कार केलेला होता. होय प्रिय बंधू भगिनींनो, माझी मुलगी आहे म्हणून साक्ष सांगतो असं नाही. एक देवाची सेविका, एक दासी, देवाची मुलगी किंवा तिचं कुटुंब म्हणून तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळा देवाकडं आपण पूर्ण मनानं समर्पित होऊन जातो त्यावेळेला देवबाप आपली सर्वोत्परी काळजी घेतो. त्याच्यावर आपण सर्व भार टाकतो, त्यावेळेला तो आपल्याला कष्टातून, भारातून मुक्त करतो आणि उद्धारितो. आणि तो आपल्याला सर्व बाबतीमध्ये विसावा देतो, शांतीने आनंद देतो. होय प्रिय बंधू भगिनींनो, जर आपण रोम 8:28 वचन वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, हिंदीमधलं मी पाठ केलेलं आहे, जो लोग परमेश्वर से प्रेम रखते हैं उनके लिए वह 100 बातों के द्वारा भलाई को उत्पन्न करता है. जे परमेश्वरावरती मनापासून प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर सर्व काही गोष्टी कल्याणकारी करतो. होय, परमेश्वराच्याद्वारे आपलं जर कल्याण पाहिजे असेल, उद्धार पाहिजे असेल तर आपण देवाकडं पूर्ण जाणं गरजेचं आहे. मग 7वी गोष्ट आहे की परमेश्वर आपल्याला उद्धार देतो आणि आपल्याला सर्व संकटातून, चिंता काळजीतून, भयातून, गरजेतून तो मुक्त करीतो. आणि लोकाचा 4 अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये खुद्द येशू म्हणतो की परमेश्वराचा आत्मा माझवर आला आहे, दिनास स्वार्था सांगण्यासाठी व बंदिवानास मोकळे करावयास
वांदळ्यास दृष्टी देण्यासाठी व ठेचलेल्या जाचलेल्या लोकांस मुक्त कराव्यास मी आलो आहे. होय प्रिय बंधू, आम्ही ठेचलेले जाचलेले लोक आणि प्रकाशाच्या संबंधामध्ये, जीवनी प्रकाशाच्या संबंधात अंध होतो, अंधारात होतो आणि दीन आपण, गरीब लोक, काही आधार नव्हता, पण येशूच्या द्वारे सगळं आपल्याला आज प्राप्त झालेलं आहे. पाऊल म्हणतो फिलिप्पियरास पत्र 4:19 वचनामध्ये की देव आपल्या संपत्तीनुरूप आपली सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण करेल. देवाकडे अपार संपत्ती आहे प्रिय बंधू भगिनींनो, आणि त्याच्याकडं धनाची संपत्ती आहे, अन्नाची संपत्ती आहे, आरोग्याची संपत्ती आहे आणि संकटातून दुःखातून मुक्त करायसाठी सुद्धा त्याच्याकडं महत्कृत्य आणि सामर्थ्य आहे. तो देव आपल्याला देणार आहे प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणून त्याच्याकडे जाऊन या सर्व दुःखदायक परिस्थितीमध्ये, शोकजनक परिस्थितीमध्ये, अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीमध्ये, या आजारपणामध्ये, महामारीमध्ये आणि दयनीय अवस्थेमध्ये तो आपल्याला सहाय्य करणार आहे. 7 गोष्टी मी आपल्याला सांगितल्या, फक्त मी त्याचं शेवटी रिपिटेशन करतो, सांगतो आपल्याला की देव आपल्या तोंडचे शब्द व मनचे विचार मान्य करतो. ही पहिली गोष्ट. दुसरं, परमेश्वर सात्विक मनुष्याचा अवहेल करीत नाही. तिसरी गोष्ट, देव आपल्या प्रार्थनेकडे लक्ष देतो. चौथी गोष्ट, देव आपल्याला हिंमत व उत्तेजन देतो. 5वी गोष्ट, देव आपली सुटका करतो, मुक्तता करतो. 6वी गोष्ट, देव आपल्याला बाहेर काढतो. आणि 7वी गोष्ट, परमेश्वर आपल्या पुत्राच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला उद्धार करीतो. आणि मरणातूनच आपला जर उद्धार आहे, सुटका आहे, मरणासारखं भय दुसरं कोणतंही नाही. आणि मग इतर गोष्टीचं भय बाळगायचं काय कारण आहे? प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करूया. पुन्हा सांगतो, आनंद करूया. फिलिप्पी 4:4 पाऊल म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. येशू म्हणतो योहान 16:33 वचन की पृथ्वी तलावरती पुष्कळ तुम्हाला क्लेश होतील, परंतु भिवू नका, मी जगाला जिंकले आहे. क्लेशातून जगाला जिंकणारा, वधस्तंभावरती क्लेश, असह्य वेदना आणि दुःख आणि मरण सहन करणारा येशू तो विजयी झालेला आहे. तो मरणावरती, सैतानावरती, दुःखावरती, सर्व प्रकारच्या पीडांच्यावरती विजय झालेला येशू आहे. पुनरुत्थित आहे, तो जिवंत आहे आणि आज तो तुम्हाला मला सुद्धा ते अभिवचन देत आहे की ते जे मजमध्ये आहेत ते नवी उत्पत्ती आहेत, जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवे झाले आहे. 2 कोरिंथ 5:17 आपल्याला वचन आहे की आम्ही आता नवीन जन्म पावलेले लोक आहोत. सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आनंदित राहणं, शांतीमध्ये राहणं, समाधानी राहणं आणि देवावरती भिष्ट नाही, विश्वास ठेवून पूर्ण अवलंबून राहून जगणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. देवबाप येशूच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तुमचं माझं सहाय्य करू. प्रार्थना करूया. त्या जीवन स्वर्गीय देवबाप्पा, पुन्हा एकदा तू आम्हाला सहाय्य केलं आणि आमच्या दुःखदायक, पीडादायक परिस्थितीमध्ये, शोकामध्ये आणि आमच्या संकटामध्ये आणि महामारीच्या या परिस्थितीमध्ये तो आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे दिलासा दिला, अभिवचन दिलं, संदेश दिला, बोध केला, आमचं सांत्वन केलं, सहाय्य केलं. याबद्दल धन्यवाद देतो, उपकार स्तुती करीतो. सर्व आबालवृद्धांच्यावर तुझा आशीर्वाद असो. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली म्हणे बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपण एक शेवटी गीत गाऊया आणि उपासना संहितातील गीत नंबर 306 आपण एकत्रित गाऊया. गीत नंबर 306, कडाडली वीज आले अंगावर. गीत नंबर 306. कडाडली वीज आली अंगावरी, मज दूर सारी तुझा हस्त. कडाडली वीज आली अंगावरी,
मजदूर सारी तुझा हस्त. आला आला लोंढा आता बुडवितो, आला आला लोंढा आता बुडवितो, वळवितया तो तुझा हस्त, वळवितया तो तुझा हस्त. कडाडली वीज आली अंगावरी, मजदूर सारी तुझा हस्त. जमीन दुभंग झाली पायाखाली, जमीन दुभंग झाली पायाखाली, मजला उचली तुझा हस्त, मजला उचली तुझा हस्त. कडाडली वीज आली अंगावरी, मजदूर सारी तुझा हस्त. कडा कोसळला आदळतो शिरी, कडा कोसळला आदळतो शिरी, तयाला निवारी तुझा हस्त, तयाला निवारी तुझा हस्त. कडाडली वीज आली अंगावरी, मजदूर सारी तुझा हस्त. पंचमहाभूते खावया धवली, पंचमहाभूते खावया धवली, मजला सांभाळी तुझा हस्त, मजला सांभाळी तुझा हस्त. कडाडली वीज आली अंगावरी, मजदूर सारी तुझा हस्त. दास म्हणे बापा पाडिली विस्मृती, दास म्हणे बापा पाडिली विस्मृती, कशाला म्हणती भय याची, कशाला म्हणती भय याची. कडाडली वीज आली अंगावरी, मजदूर सारी तुझा हस्त. कडाडली वीज आली अंगावरी, मजदूर सारी तुझा हस्त. प्रार्थना करूया. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया आणि आशीर्वाद घ्या. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसे तू ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडवू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहेत. आमेन, आमेन, आमेन. तर सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या व त्याचा पुत्र प्रभू ख्रिस्त त्याच्या प्रेमात ज्ञानात राखून त्या देवबापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर असो. आमेन, आमेन, आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सप्रीती ती शोभा सौंदर्य माझी या जीवनी. येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. धन्यवाद. देवा प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे आपले सर्व आजार बरे करो आणि आपलं दुःख तो नाहीसं करो. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू.